नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर थंडीचा सीझन चालू आहे, तर थंडी म्हटलं की सूप हे झालंच पाहिजे। कुठलंही सूप असो, डाळीचं सूप, पालक, टोमॅटो, तर सूप हे केलंच पाहिजे, शास्त्र असतं ते। जोक्स अपार्ट, आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज मी घेऊन आली आहे पालक सूप। एकदम क्विक रेसिपी आहे आणि खूप हेल्दीसुद्धा आहे। तर इथे कढईमध्ये मी आता अर्धा ते पाऊण कप पाणी ॲड करते। तर साधारण 1 कप पाणी आपण इथे घेतलेलं आहे। त्यामध्ये मी इथे पाव कप 2 चमचे जवळजवळ मटार घेतलेत। त्याला दाटसरपणा येण्यासाठी मी मटार घातलेत। त्यानंतर अर्धी हिरवी मिरची आणि 3-4 लसूण पाकळ्या त्यामध्ये ॲड केल्यात आणि इथे 250 ग्रॅम मी पालक स्वच्छ धुवून छान वाळवून घेतलेला आहे। तर स्वच्छ क्लीन केलेला असा हा पालक मी इथे ॲड केला आहे 250 ग्रॅम। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हा छान शिजवून घ्यायचा आहे। तर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटासाठी मी हा मीडियम हीटवरती हे सर्व शिजवून घेते। तर 3-4 मिनिटानंतर पाहू शकता पालक छान पद्धतीने शिजला गेलेला आहे। तर आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर मी एका भांड्यामध्ये हे काढून घेतले आणि आता आपल्याला हे छान थंड करून घ्यायचे, कारण आपण हे ग्राइंड करणार आहोत। तर मिक्सरवर आपल्याला गरम गरम नाही लावायचे, व्यवस्थित मी थंड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान ग्राइंड करून घेणार आहोत। इथे मी कॉर्नफ्लॉवर किंवा कुठलंही पीठ वापरणार नाही आहे, त्यामुळे मटार वापरलेले आहेत आणि पालकची प्युरी छान करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी पेस्ट झालेली आहे। आता अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं पालक सूप रेडी होणार आहे। तर त्याच कढईमध्ये मी ही प्युरी काढून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण पाणी थोडंसं ॲड करूया। ज्या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी असेल तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। त्यानंतर आपण जे शिजवताना पाणी वापरलं होतं ते पाणीसुद्धा आपण यामध्ये ॲड करू शकतो। तर मी ते फार पाणी वापरलं नाही आहे, पण तुम्ही 2 ते 3 ओ नो, यामध्ये चमचा पडला मी पाणी ॲड करताना। तर असे बिहाइंड द सीन होत असतात, असो। तर त्यानंतर मी इथे काळी मिरी पूड ॲड केलेली आहे पाव चमचा आणि आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। तर सैंधव मीठ इथे मी वापरलेलं आहे, चवीनुसार मीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे। छान अशी उकळ आलेली आहे आपल्या सूपला। त्यानंतर आता आपण हे छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। तर एक 2 मिनटं शिजल्यानंतर इथे पाहू शकता 2 ते 3 मिनटं शिजवून घेतलं आहे। मी इथे पाणी थोडं कमी प्रमाणात यूज केलं आहे, कारण दाटसर सूप मला आवडतं। तुम्हाला पातळ आवडत असेल तर एखादा कप तुम्ही पाणी जास्त ॲड करू शकता। तर 2-3 मिनटं शिजल्यानंतर आपल्याला थोडं अर्ध्या लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करायचा आहे, कारण कुठल्याही पालकामध्ये काहीतरी आंबटपणा आल्याशिवाय त्यामधला आयर्न आपल्या शरीराला मिळत नाही, त्यासाठी। तर अशा पद्धतीने आपलं पालक सूप एकदम रेडी आहे, झटपट होतं। अगदी 10 मिनिटांमध्ये पालक सूप तयार होतं आणि थंडीमध्ये हे सूप अत्यंत चविष्ट लागतं। त्यानंतर आरोग्यदायी असतं। पालकाचे अनेक आरोग्यदायी उपयोग आहेत। तर अतिशय गुणकारी असं हे पालक सूप आणि टेस्टीसुद्धा होतं। आणि आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉर्नफ्लोअर किंवा पीठ वापरलेलं नाही आहे। दाटसरपणासाठी मी इथे मटारचा वापर केला आहे, त्यामुळे कन्सिस्टन्सी खूप छान येते। तर तुम्ही अशा पद्धतीने क्विक होणारं पालक सूप तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि ते कसं झालं याचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अजून कुठले कुठले सूप तुम्ही थंडीमध्ये करता, त्याच्या रेसिपीज काय असतात ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि कोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा नक्की सांगा। तुम्ही ते कन्सिस्टन्सी पाहू शकता, अतिशय अप्रतिम कन्सिस्टन्सीचं सूप झालेलं आहे। तर अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन लगेच येईल। थँक्यू, धन्यवाद।